शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागांतर्गत 12 सप्टेंबर 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। जून 2025 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते। या नुकसानीची तात्काळ भरपाई करण्यासाठी सरकारने पाऊल उचलले असून या तिन्ही जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्यात येणार आहे। शासन निर्णयानुसार एकूण 37,37,40,000 रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली असून ही मदत थेट डीबीटी मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे। विशेष म्हणजे या मदतीसाठी शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे अर्ज करण्याची आवश्यकता नाही, कारण पंचनाम्याच्या आधारे तयार झालेल्या यादीत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यातच ही रक्कम जमा केली जाईल। शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की बाधित शेतकऱ्यांची संख्या, नुकसान झालेले एकूण क्षेत्र आणि निधीचे वाटप या सगळ्या गोष्टी जिल्हा प्रशासनाकडून निश्चित करण्यात आलेल्या आहेत। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार असून पुढील शेती हंगामासाठी त्यांना आधार मिळणार आहे। अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आले होते, परंतु आता शासनाने केलेल्या निधी मंजुरीमुळे त्यांचे आर्थिक ओझे काही प्रमाणात कमी होणार आहे। शेतकरी बांधवांनो, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे। या निर्णयामुळे खरंच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे दिसून येत आहे। मित्रांनो, शेतीशी संबंधित प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा।